अगदी घरच्या घरी 5 मिनिटांमध्ये तुम्ही आप्पे पॅनमध्ये हा जो गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा काही जण याला साखरेच्या गाठी म्हणतात त्या करू शकतात। तर 1 वाटी साखर घेऊन अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकली, साखर छान या साखरेचा गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आणि आप्पे पॅनमध्ये तूप लावून ठेवलेलं होतं त्याला आणि त्यामध्ये धागा टाकून ठेवायचा अगोदरच आणि त्यावरती असं हे साखरेचा पाक तयार केलेला टाकून घ्यायचा आणि चमच्याने ह्याला थोडंसं हलकं जरी प्रेस केलं तरी अगदी इझिली ह्या गाठी निघून येतात आणि मस्त असा गुढीपाडव्यासाठी तुम्ही अगदी कमी वेळात कमी खर्चात आणि खूप छान पद्धतीने साखरेचा हार तो किंवा साखरेच्या गाठी पण म्हणतात काही जण याला, ह्या तुम्ही तयार करू शकता। तर याचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। तर अशीच एका ताईंची कमेंट होती की अशाच पद्धतीने खोबऱ्याचा हार सुद्धा दाखवा। तर आता माझ्याकडे घरामध्ये खोबऱ्याच्या वाट्या जास्त नव्हत्या, एकच वाटी होती म्हणून मी असे थोडे 5 ते 6 तुकडे घेतलेले आहेत आणि खारीक अशी होती। तुम्ही खारीक घ्यायची असेल तर काळी खारीक घ्या, त्यामध्ये आपल्याला सुईनं ओवणं थोडंसं सोपं पडतं कारण पिवळी खारीक जास्त कडक राहते काळ्या खारकीपेक्षा, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून तोपर्यंत आपण ह्या ज्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहेत आणि तुकडे त्याला होल करून घ्यायचे आहेत। तर असं थोडंसं गरम करून करा किंवा खोबऱ्याला होल पटकन होतं, नाही गरम केलं तरी सुद्धा चालू शकतं। तर ही अशी वाटी आहे, त्याला दोन्ही साईडला जी मध्यभागी आपल्याला वाटी ठेवायची त्याला फक्त दोन्ही साईडला होल करायची गरज असते आणि ज्या बाकीच्या वाट्या आहेत त्या तुम्ही वरच्या साईडला ठेवणार असाल तर त्याला एकच मध्यभागी होल करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता या ठिकाणी माझ्याकडे खोबऱ्याच्या मोठ्या वाट्या नव्हत्या म्हणून मी हे छोटे तुकडे घेतलेले आहेत अशा पद्धतीने। तर तुम्ही या ठिकाणी मोठ्या वाट्या सुद्धा घेऊ शकता किंवा काही जण अशा पद्धतीने सुद्धा बनवतात, म्हणजे काही जण मुलांसाठी बनवतात, गुढीसाठी बनवतात। तर आता हे जे मी खोबऱ्याचे छोटे 6 तुकडे घेतलेले आहेत ह्याला पण अशा पद्धतीने होल बनवून घ्यायचे आहेत। तर सुई चांगली थोडीशी जाडसर अशी घ्या म्हणजे पटकन तुम्हाला होल बनवता येतील आणि टोकदार असावी। त्यामुळं आता ह्यामध्ये खोबऱ्याला होल करणं थोडंसं आपल्याला जास्त वेळ जात नाही, पण खारीकीमध्ये सुईने दोऱ्यामध्ये खारीक ओवणं यामध्ये थोडा वेळ जातो, त्यामुळे खारीक थोडी मोठ्या साईजची आणि काळी खारीक मिळाली तर ती घ्या, ते पटकन ओवली जाईल। तर अशा पद्धतीने मी सगळ्या खोबऱ्यांना असं होल करून घेत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करायला पण विसरू नका। तर बघा सगळ्या खोबऱ्यांना हे होल बनवून झालेले आहेत। आता या सुईमध्ये धागा टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने ही जी वाटी आहे याच्यातून वरच्या साईडनं असं धागा म्हणजे सुई अगोदर टाकायची आणि अशा पद्धतीने दोन्हीकडे समांतर आपल्याला धागा बनवून घ्यायचा आहे। हे अगदी सोपं आहे आणि तुम्हाला हवा तेवढा लांब केवढा मोठा करायचा आहे किंवा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता, 1 पदरी करायचा असेल 2 पदरी तुमच्या इच्छेनुसार। तर आता हे खारीक थोडीशी कठीण आहे त्यामुळे यामध्ये सुई पटकन जात नाही, तुम्ही काळी खारीक घ्या त्यामध्ये पटकन जाईल। तर अशा पद्धतीने आता खारीक ओवण्यासाठीच थोडा वेळ जातो, खोबऱ्यांना तर आपण होल पाडून ठेवलेले आहेत त्यामुळे त्यासाठी वेळ जात नाही, थोडासा वेळ हे खारीकीसाठी जातो। त्यामुळे तुम्ही न वाळवता आणलेली याची दुकानातून आणलेली खारीक ती न वाळवता जर यामध्ये ओवली तर पटकन ओवली जाईल। ते वाळवून काय होतं की ते एकदम खारीक कठीण होते। तर अशा पद्धतीने आता यामध्ये छोटा खोबऱ्याचा 2 खारक्या आणि 1 खोबऱ्याचा तुकडा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे। तर तुम्ही काय करू शकता, जो छोटा खोबऱ्याचा तुकडा मी घेतलेला आहे त्या ठिकाणी खोबऱ्याची वाटी सुद्धा ॲड करू शकता आणि 5 खारका असं मोठा हार तुम्हाला बनवायचा असेल तर त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता आणि छोटा बनवायचा असेल तर मग अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 1 वाटी खोबऱ्याची असेल आणि छोटे 4, 5, 5, 7 तुकडे घेतले तर त्यामध्ये सुद्धा हा गुढीसाठी खोबऱ्याचा हार तुम्ही अगदी घरामध्ये आपल्या खारीक आणि खोबरं असतंच त्यातून सुद्धा बनवून तयार करू शकता। तर अशा पद्धतीने मी 2 खारका आणि नंतर खोबऱ्याचा छोटा तुकडा आणि नंतर 2 खारका अशा पद्धतीने एका साईडला पूर्ण हे वळून घेतलेलं आहे। आता सुई यातून काढून घ्यायची। आता हा मी छोटासा हार तुम्हाला दाखवलाय, तुम्हाला अजून लांब करायचा असेल तर भरपूर सगळं खारीक आणि भरपूर सगळं खोबऱ्याच्या वाट्या तुम्ही यामध्ये घालून मोठा असा हार सुद्धा तयार करून घेऊ शकता। तर आता याला मी गाठ बांधून साईडला ठेवून देते आणि राहिलेल्या ह्या साईडला सुद्धा यामध्ये सुई टाकायची आहे आणि परत एकदा यामधून तुम्हाला हे खारीक आणि खोबरं दुसऱ्या साईडला आपण कशा पद्धतीने तयार केले त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आणि धागा थोडासा लांब घ्या, नंतर बांधावा लागत नाही तुम्हाला मग। तर अशा पद्धतीने हा खोबऱ्याचा हार सुद्धा तुम्ही गुढीसाठी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा बनवतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। तर
यामध्ये तुम्ही भरपूर सगळ्या मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या असतील तर त्या घालू शकता आणि अजून जास्त खारकी घालून सुद्धा छान मोठासा हार सुद्धा तयार करू शकता। आता माझ्या घरामध्ये एवढंच होतं म्हणून मी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। तर ही हार बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि साखरेचा हार तुम्हाला बनवायचा असेल तर हा हार सुद्धा अगदी इझिली तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। हा सुद्धा तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता। धन्यवाद।